महाराष्ट्र त्याचबरोबर कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आमदापूर इथल्या श्री संत बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय। एनडीटीव्ही मराठीनं या प्रकरणाचा छडा लावलाय। मेंढ्यांची विक्री आणि जमीन गैरव्यवहार झाल्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलंय। आता या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये तत्कालीन निरीक्षण अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। राजेंद्र गडकरी म्हणून आहेत निरीक्षक, त्यांनी फिर्याद दिली आहे। टोटल फिर्याद आहे जवळजवळ 60,75,28,060 रुपयाची आहे। तर यामध्ये या देवस्थान समितीमधल्या ज्या काही जमिनी आहेत ज्याची खरेदी विक्री आहे यामधला गैरव्यवहार आहे। त्याचबरोबर ज्या काही बाळूमामा ट्रस्टच्या मेंढी आहेत त्या मेंढ्यांच्या खरेदी विक्री आणि याच्याबद्दलचा गैरव्यवहार आहे। या अनुषंगानं हा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये सध्या तरी 2 आरोपी आहेत। मुख्य आरोपी त्या कार्याध्यक्ष आहेत रागिनी खडके आणि दुसरे आहेत तिथले सचिव आहेत कोणेकरी म्हणून आहेत। तर यांच्या विरुद्ध आणि इतर यामध्ये गुन्ह्यात निष्पन्न होतील पुढील आरोपी आहेत ते। हा गुन्हा दाखल झालाय। तपास आमच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय आणि सध्या तपास सुरू आहे। हा 2020 ते 2026 ह्या कालावधीतला हा सगळाच गैरव्यवहार आहे। हा जमिनींचाही गैरव्यवहार त्यातला आहे, मेंढी पालन आणि खरेदी विक्री याबाबतचा पण आहे। तर या अनुषंगाने आता तपास यांती पुढच्या आपल्याला आणि काय वाढ होईल किंवा कमी होईल याबद्दल निष्कर्ष निघेल। तर बाळूमामा ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अधिकारी संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। ट्रस्टमधील मेंढ्या आणि जमीन विक्री संदर्भातला हा मोठा घोटाळा समोर आलेला आहे। अधिकारी संबंधित कंत्राटदाराविरोधात गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ज्या काही मेंढ्या आणि जमिनींची विक्री झाली आहे त्यामध्ये हा तब्बल 60 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे आदमापूर इथलं श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट, या ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीनं या प्रकरणाचा छडा लावलाय। मेंढ्यांची विक्री आणि जमीन गैरव्यवहार झाल्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलंय। आता या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात देखील तत्कालीन निरीक्षण अधिकारी त्याचबरोबर संबंधित कंत्राटदाराविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विशाल पुजारी सध्या आपल्यासोबत आहेत। विशाल, नेमका घोटाळा काय? तब्बल 60 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं कळतंय। सागर, पाहिजे झालं तर जवळपास लाखो भाविक या संत बाळूमामा देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि याच बाळूमामाच्या संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळ्याचा हा सगळा प्रकार आहे। हा घोटाळा जर पाहिजे झालं तर साधारणतः काही मेंढ्या विक्री केल्या गेलेल्या आहेत आणि काही जमिनींचे बेकायदेशीररित्या व्यवहार केल्याबाबतचा हा सगळा संपूर्ण प्रकरण आहे। हे प्रकरण सध्या समोर आलेलं आहे आणि याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा जर पाहिजे झालं तर यामध्ये संत बाळूमामा ट्रस्टचं जे तत्कालीन निरीक्षण म्हणून काम करणाऱ्या रागिनी खडके आणि आणखी एक व्यक्ती आहे जी रावसाहेब कोणेकर नावाची, यांच्यासह काही विश्वस्त असतील, काही कंत्राटदार असतील, यांच्यावर ही तक्रार दाखल झालेली आहे आणि तक्रारीनुसार आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता त्यांची चौकशी होईल। मात्र यामध्ये जर पाहिजे झालं तर जो 60 कोटींचा घोटाळा आहे त्याच्यामध्ये साधारणतः 15 ते 20 कोटीहून अधिक मेंढ्या विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा सध्या एक संशय जो आहे तो पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर काही धनादेश असतील, काही जुनी बांधकाम असतील, काही जमिनी असतील, यांचा गैरव्यवहार जो आहे तो याच्यामध्ये झाल्याचं सगळं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास घेतला जाईल। यामध्ये नेमकं कशा पद्धतीने हे सगळे फसवणूक जी आहे ती झालेली आहे याचा तपास आता पोलीस जी आहे ती घेतील आणि त्यानंतरच हे सगळं प्रकरण जे आहे ते पाहायला मिळते। मात्र सध्या जर पाहायचं झालं तर साधारणतः 60 कोटींचा घोटाळा संत बाळूमामा ट्रस्टमध्ये उघडकीस आलेला आहे। सागर, नक्कीच विशाल, धन्यवाद या माहितीसाठी।